जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, BA, LLB आणि LLB याचा रिझल्ट जो आहे तो काही युनिव्हर्सिटींचा लागलेला आहे. काही युनिव्हर्सिटीचा रिझल्ट जो आहे तो बाकी आहे. परंतु जेव्हा आपलं लॉ डिग्री ही पूर्ण होते तेव्हा एनरोलमेंट सर्टिफिकेट किंवा एनरोलमेंट कसं करायचं, त्यानंतर सनद कशी मिळते, सनद मिळाल्यावर आपल्याला AIBE जी एक्झाम आहे ती मॅन्डेटरी असते, ती एक्झाम कशी पास करायची, त्यानंतर आपल्याला COP म्हणजेच कोर्ट ऑफ प्रॅक्टिस हे आपल्याला इश्यू होतं. त्यानंतर आपण ऑफिशियली ॲडव्होकेट झालो असं म्हणता येतं. या संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमार्फत डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर मी तुम्हाला लहान ज्या गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी आहेत, ज्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत त्या गोष्टी मी अगोदर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर मग फॉर्म कसा भरायचा, इन्स्ट्रक्शन काय आहे, एक एक स्टेप ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रथम म्हणजे लॉ डिग्री किंवा तुम्ही लॉ पासआउट आहात, तुम्ही BA LLB असाल किंवा LLB पूर्ण झालेली असेल, तुमचा रिझल्ट हा लागलेला असेल तर तुमच्याकडे लॉची डिग्री हार्ड कॉपीमध्ये म्हणजे लॉ जे तुम्ही डिग्री केलेली आहे त्याचं पासआउटचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणि डिग्रीचं मार्कशीट हे तुमच्या हातात आलं की लगेच तुम्ही एनरोलमेंट करायला सुरुवात करायची आहे. आता मी अगोदर तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय आहेत ते मी अगोदर सांगतो. नंतर एनरोलमेंट प्रोसेससाठी इन्स्ट्रक्शन काय असतात ते सांगेल. मग एनरोलमेंट प्रोसेस कशी करायची, कोणकोणते डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, काय काय गरज असते ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर सनद तुम्हाला कशी मिळेल ते मी तुम्हाला सांगेल. सनद मिळाल्यानंतर AIB 90 किंवा AIB आता 20 होणार आहे. AIB 20साठी तुम्ही इलिजिबल असाल. मग AIB 20 कधी होईल त्याच्यासाठी काय महत्त्वाचं असतं ते सांगेल. त्यानंतर मग तुम्ही AIB 20 पास झालात की तुम्हाला कोर्ट ऑफ प्रॅक्टिस म्हणजेच COP हे तुम्हाला इश्यू होणार आहे. आता मी तुम्हाला अगोदर डॉक्युमेंट तुमच्याकडे काय काय असले पाहिजे मी ते तुम्हाला सांगतो. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ईमेल जो आहे तो तुमचा जो तुम्ही यूज करतात तोच ईमेल ID द्यायचा आहे. कारण ईमेलवर तुमचं संपूर्ण जे कम्युनिकेशन आहे ते चालत असतं. क्युरी आली तीसुद्धा ईमेलवर तुम्हाला कळते. जर काही तुमचं सनद आणि तुमचं जे ॲडव्होकेटचं जे तुमचं आय कार्ड आहे ते सुद्धा तुम्हाला ईमेलवरच येतं. म्हणून ईमेल जो आहे तो तुम्ही जो यूज करतात तोच द्यायचा आहे. नंतर डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला मॅन्डेटरी आहे. ते म्हणजे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुम्हाला LLBच्या पास झाल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळतं, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, तुम्ही जर HSC केलं असेल तर 12वीचं मार्कशीट तसंच बोर्ड सर्टिफिकेट, तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचं तुमचं फायनल इयरचं जे तुमच्याकडे मार्कशीट असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मार्कशीट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते संपूर्ण मार्कशीट तुम्हाला लागतात. आता ते मार्कशीट तुमचे LLBचे असले पाहिजे संपूर्ण मार्कशीट. त्यानंतर तुम्ही जिथून डिग्री पासआउट केली त्या डिग्रीचे सुद्धा संपूर्ण मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ऑल मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही SC ST OBC ज्या कास्टमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर आता हे एज सर्टिफिकेट, नेम चेंज, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला कुठून मिळेल ते मी तुम्हाला सांगतो. डिग्री सर्टिफिकेट का महत्त्वाचं आहे, जे विद्यार्थी LLB करतात ते विद्यार्थी आफ्टर ग्रॅज्युएशननंतर LLB करतात. त्यानंतर त्यांनी जे स्ट्रीममधून, समजा काही विद्यार्थ्यांनी BAमधून केलं असेल, काही विद्यार्थ्यांनी BSc केलं असेल, काही विद्यार्थ्यांनी BE केलं असेल. जर तुमच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला ते लिहून पाहिजे असेल की BSc LLB असं लिहून आलं पाहिजे तुमच्या जे तुमच्याकडे
सनद येणार आहे किंवा तुम्ही एनरोलमेंट सर्टिफिकेट केल्यानंतर तुमच्याकडे जी सनद येणार आहे ती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची, त्याच्यावर असं लिहिलेलं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ज्या ग्रॅज्युएशनमध्ये कंप्लीट केलेलं आहे त्या ग्रॅज्युएशनची डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्हाला ते नसलं पाहिजे तर तुम्ही डिग्री सर्टिफिकेट अपलोड नाही केली तर फक्त LLB येतं तुमच्या सनदवर, किंवा जे तुम्ही एनरोलमेंट सर्टिफिकेट तुमचं येतं त्याच्यावर फक्त LLB येतं. आणि तुम्ही जर डिग्री सर्टिफिकेट जर तिथे प्रोव्हाइड केलं तर तुमच्या LLBच्या पुढे तुम्ही जी डिग्री केलेली आहे ती सुद्धा मेन्शन होते. कोणी जर इंजिनिअरिंग केली असेल तर BE LLB असं तिथं मेन्शन असतं. म्हणून डिग्री सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला जर असं पाहिजे असेल तर मॅन्डेटरी असणार आहे. आता हे जे 3 सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो, एज सर्टिफिकेट, नेम चेंज सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, या तिघांचे फॉर्मॅट जे आहेत ते तुम्हाला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा इथं दिलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करायचे आहेत. ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल. हे तिघं कोणाकोणाला लागतील मी ते तुम्हाला सांगतो. एज सर्टिफिकेट जे आहे, जे विद्यार्थी 26 वर्षाच्या वरती असतील, एज 26 वर्षाच्या वरती किंवा 26 वर्ष कंप्लीट असतील त्या विद्यार्थ्यांना एज सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. जे विद्यार्थी 26पेक्षा कमी 24 असतील, 23 असतील त्या विद्यार्थ्यांना एज सर्टिफिकेट लागत नाही. नेम चेंज कोणाला लागेल? जर तुमचं डिग्री सर्टिफिकेटमध्ये वेगळं नाव असेल, तुमचं LLBच्या डिग्रीवर वेगळं नाव असेल, त्या ठिकाणी नेम चेंजचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांना लागणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट जे आहे किंवा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, त्याचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. आणि अजून एक आहे ते आहे तुमचं मोरल कॅरेक्टर सर्टिफिकेट. मोरल कॅरेक्टर सर्टिफिकेट हे जे आहे हे सुद्धा संपूर्ण विद्यार्थ्यांना लागणार आहे. आता मोरल कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे काय, तर त्याचा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याच्या वेबसाईटवर दिलेला आहे. तिथं तुम्हाला 2 वकिलांचं, म्हणजे 2 जे वकील आहेत ज्यांना 10 वर्षापेक्षा जास्त ते सिनियर मोस्ट वकील असतील, त्या वकिलांची तुम्ही तिथं सिग्नेचर घ्यायची आहे. त्यांचं तुम्ही शिक्का घ्यायचा आहे. एक वकिलांचा इथे, एक वकिलांचा इथे, आणि 2 वकील तुम्हाला 10 वर्षापेक्षा, म्हणजे जे 10 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस करत आहेत त्यांची घ्यायची आहे. आणि तिथं मेन्शन असतं की तुम्हाला ते जे ॲडव्होकेट आहेत ते तुम्हाला ओळखतात का, किती वर्षापासून ओळखत आहे, असं तिथे संपूर्ण लिहिलेलं असतं. तो फॉर्मॅटसुद्धा मी तुम्हाला देऊन देईल किंवा तो फॉर्मॅटसुद्धा डाउनलोड करून घ्यायचा आहे. हे संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत तुम्हाला एनरोलमेंट करायचं असेल तर. याच्या व्यतिरिक्त जर समजा कोणी PWD असेल, तुमच्याकडे मॅन्डेटरी जे सर्टिफिकेट असेल ते जर असलं तर उत्तम असणार आहे. जर तुम्ही फिजिकल विथ डिसेबल असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जर तुम्ही असाल तर. आता विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण डॉक्युमेंट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले तर तुम्ही एनरोलमेंट पेजवर जायचं आहे. मग आता एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या संपूर्ण डॉक्युमेंटचे तुम्ही झेरॉक्स करायचे आहेत. हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे जे डॉक्युमेंट तुम्हाला मी पूर्ण सांगितलं, त्या संपूर्ण डॉक्युमेंटचे तुम्ही झेरॉक्स करायचे आहेत. फक्त हे जे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे एज सर्टिफिकेट, मी तुम्हाला सांगतो, एज सर्टिफिकेट, नेम चेंज, पोलीस व्हेरिफिकेशन आणि मोरल कॅरेक्टर सर्टिफिकेट. हे तुमच्याकडे जे फॉर्मॅट आहे, जे फॉर्मॅटवर मी तुम्हाला पुढे सांगेल, हे तुमचं ओरिजिनल असतील. बाकी संपूर्ण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुमच्या झेरॉक्स फॉर्ममध्ये असणार आहेत. झेरॉक्स करून ठेवायच्या आहेत संपूर्ण गोष्टी. झेरॉक्सचा पूर्ण बंच केला की मग तो तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. फक्त एज सर्टिफिकेट जो फॉर्मॅट आहे दिलेला, तो फॉर्मॅट तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्टॅम्प पेपरवर सुद्धा ते लिहू शकतात. लीगल पेज येतं, त्या लीगल पेजवर लिहिलं तरी चालतं. लीगल पेज काय, स्टॅम्प पेपर काय, ते मी तुम्हाला जेव्हा आपण एनरोलमेंट सर्टिफिकेटवर जाऊ ते फॉर्मॅट कसे टाईप करायचे ते मी तुम्हाला दाखवेल. तुम्हाला डेमो दाखवेल की असं असतं, तेव्हा तुम्हाला ते संपूर्ण गोष्टी समजून जातील. या 4 गोष्टी ओरिजिनल फॉर्ममध्ये असतील आणि बाकीच्या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमच्या झेरॉक्स फॉर्ममध्ये असतील.
आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे नेक्स्ट जाऊयात, ते म्हणजे डॉक्युमेंट तुमच्याकडे आले. आता डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट करायचं आहे. आता हे बघा, एनरोलमेंट करायचं आहे. आता इथून तुमची महत्त्वाची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. नवीन जे वकील बनणार आहेत त्यांच्यासाठी इथून प्रोसेस स्टार्ट होते. आता तुमच्याकडे डॉक्युमेंट संपूर्ण गोष्टी आहेत. आता झेरॉक्स फॉर्ममध्ये तुमच्याकडे ते आहेत. 4 गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुमच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आहेत. इन्स्ट्रक्शन काय काय दिलेले आहेत ते तुम्ही अगोदर पाहून घ्यायचे आहेत, वाचून घ्यायचे आहेत. ह्या गोष्टी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण इन्स्ट्रक्शन जे आहेत ते जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त ज्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्या तर ड्रेस कोडवर जो आहे तो तुमच्याकडे फोटो असला पाहिजे. ड्रेस कोड जो आहे आपला की ब्लॅक कोट, नंतर आपला ॲडव्होकेट बँड, अशा पद्धतीने तुम्ही एक फोटो काढून घ्यायचा आहे. तो फोटोसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते सबमिट जे तुमच्याकडे झेरॉक्स आहेत ते झेरॉक्स तुम्ही एखाद्या नोटरी जो वकील असेल त्याच्याकडून तुम्ही अटॅस्टेड करू शकतात. जर तुम्हाला तो नोटरीवाला मेंबर जर मिळत नसेल तर तुम्ही ज्या कॉलेजमधून पासआउट आहात तिथले प्रिन्सिपलांनी जरी त्याला अटॅस्टेड केलं तरी चालणार आहे. जर तुम्ही तेही जर तुम्हाला मिळत नसतील तर बार काउन्सिल जे ओथ कमिशनर असतात त्यांच्याकडून घेतलं तरी चालणार आहे. ज्युडिशियल ऑफिसर जे असतात ओथ कमिशनचे त्यांच्यामार्फत जर अटॅस्टेड घेतलं तरी चालणार आहे. हे संपूर्ण गोष्टी अटॅस्टेड जे आहेत ते झेरॉक्सवर घ्यायचे आहेत. संपूर्ण झेरॉक्सवर तुम्ही घेतले गेले. नोटरीचा जर इझिली नोटरी मिळून जाते. नोटरीचे एखाद्या वकिलाकडे गेले तर तो तुम्हाला त्याचा शिक्का मारतो आणि अटॅस्टेड करून घेतो की हे जे आहे ते सत्यप्रत आहे. संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे झेरॉक्सचे ते संपूर्ण डॉक्युमेंटवर तुम्हाला अटॅस्टेड करून घ्यायचं आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, तर जे फॉर्मॅट आहे, जे फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो ते फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहेत. हे बघा, ते खाली दिलेले आहेत. ही संपूर्ण गोष्टी तुम्ही वाचू शकतात. याच्यात जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. नंतर हे बघा, ऑनलाईन एनरोलमेंट इथून करायचं आहे. आता त्यांनी तर काही डॉक्युमेंट दिले आहेत ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, युनिफॉर्म विथ व्हाईट बॅकग्राऊंड, त्याचा बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट पाहिजे. आधार कार्ड कॉपी फ्रंट अँड बॅक दोघंकडून तुमची आधार कार्डची कॉपी पाहिजे. ड्युली अटॅस्टेड 10वी HSC मार्क लिस्ट किंवा मार्कशीट. ते संपूर्ण या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहेत त्या तुम्हाला PDF फॉर्ममध्ये असल्या पाहिजेत. ड्युली अटेस्टेड मॅरेज सर्टिफिकेट गव्हर्नमेंट गॅझेट. जर वुमेन असेल, एखादी मॅरिड वुमेन असेल, तिने गॅझेटेड किंवा ते त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट असतं ते सुद्धा तिच्याकडे पाहिजे. जर तुम्ही ट्रान्सजेंडर असाल तर तुमच्याकडे ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. सर्टिफिकेट ऑफ डिसेबल्ड इन केस ऑफ डिसेबल्ड पर्सन. कास्ट सर्टिफिकेट इन केस ऑफ SC ST. ड्युली अटेस्टेड डिग्री अँड LLB मार्कशीट. क्लिअर सिग्नेचर ॲफिडेविट PDF फॉर्मॅटमध्ये आणि सर्टिफिकेट ऑफ गुड मोरल कॅरेक्टर. हे बघा, हे जे आहेत सर्टिफिकेट इथून फॉर्मॅट आहे. क्लिक हिअर टू डाउनलोड. इथून ते डाउनलोड करायचे आहेत. डाउनलोड तुम्ही केले असतील तर ठीक आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते अवेलेबल करून दिले आहेत. तिथून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी ॲफिडेविट करायच्या आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत. आता ॲफिडेविट ज्या ज्या विद्यार्थ्यांना लागतं त्याच विद्यार्थ्यांनी करायचे आहे. समजा नेम चेंज असेल त्या विद्यार्थ्याला नेम चेंजचं एक जास्त ॲफिडेविट लागेल. समजा एज सर्टिफिकेट असेल, समजा त्याचं एज जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं त्याच्यावरती असेल, 26 एज आहे वाटतं, मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो. आणि हे जे मोरल सर्टिफिकेट आहे सगळ्यांना लागणार आहे. याच्यामध्ये 2 वकिलांच्या तुम्हाला सिग्नेचर घ्यायचे असतात की ते तुम्हाला ओळखतात. आता हे संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असले मग तुम्ही एनरोलमेंटसाठी एलिजिबल आहात. तुम्ही ऑनलाईन एनरोलमेंट करायचं आहे. ऑनलाईन एनरोलमेंट केलं गेलं
आता तो ऑनलाईन एनरोलमेंटचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा तो मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की फॉर्म कसा भरायचा, त्यात काय काय महत्त्वाचं. आता फक्त मी तुम्हाला प्रोसेस सांगत आहे. तुम्हाला ऑनलाईन जेव्हा फॉर्म भरायचा असेल तर तो एक व्हिडिओ मी वेगळा बनवेल. आता जर मी याच्यात बनवला तर खूप मोठा व्हिडिओ आपला होऊन जाणार आहे. आता इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केलं. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन एनरोलमेंटवर जायचं आहे. संपूर्ण गोष्टी तुम्ही वाचून व्यवस्थित भरायच्या आहेत. त्या भरल्या गेल्यानंतर तुम्ही फायनल सबमिशन केल्या गेल्यानंतर जी तुमची फीज असेल ती फीज पेड केल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म येईल. तो ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म डाउनलोड करायचा. त्यानंतर डाउनलोड केल्या गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे जे तुमच्याकडे संपूर्ण झेरॉक्स फॉर्ममध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते फॉर्म ते जे आहेत ते तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत. कारण तुम्हाला हे जे झेरॉक्स आहेत जे तुम्ही नोटरीवाल्याकडून किंवा प्रिन्सिपलकडून अटेस्टेड करून घेतलेले आहेत आणि जे ओरिजिनल मी तुम्हाला सांगितलं आहे की पोलीस व्हेरिफिकेशन, एज सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर, नंतर पोलीस व्हेरिफिकेशन, असे जे 4 सर्टिफिकेट आहेत ते ओरिजिनल म्हणजे असं की ते जर तुम्हाला वाटत असेल की स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यायचे आहेत, त्याच्यावर मग नोटरी करायची, नोटरीचे जे सही वकील असतात त्यांच्याकडून सही शिक्का घ्यायचा, हे ओरिजिनल फॉर्ममध्ये तुम्हाला पोस्टाने पाठवायचे आहेत जेव्हा एनरोलमेंट झालं तेव्हा. आता तुम्हाला समजलं असेल की संपूर्ण गोष्टी ओरिजिनल पाठवायच्या नाही आहेत. झेरॉक्स फॉर्ममध्ये जे तुम्ही अटेस्टेड केलेले आहेत ते पाठवायचे आहेत. नाहीतर काही विद्यार्थी जे आहेत ते डिग्री सर्टिफिकेट, नंतर मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, ज्या मॅन्डेटरी ज्या त्यांच्याकडे पुढे भविष्यात त्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थी पोस्टाने पाठवून देतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आवर्जून सांगत आहे, जे तुम्ही झेरॉक्स केलेले आहेत, झेरॉक्स केलेले अटेस्टेड फॉर्ममध्ये असलेला तो बंच आहे, तो बंच अगोदर फोटो काढून किंवा कुठल्याही तुमच्या PDF फॉर्मॅटमध्ये पेनड्राईव्हमध्ये तुमचा डेस्कटॉप असेल, लॅपटॉप असेल तिथं तुम्ही अगोदर सेव्ह करून ठेवा PDF फॉर्मॅटमध्ये आणि मग ते जे हार्ड कॉपी आहे ते तुम्हाला पाठवायचे आहेत. जो ॲड्रेस मी तुम्हाला सांगेल स्पीड पोस्ट करायचा आहे त्या स्पीड पोस्टने सुद्धा ते पाठवावे लागतात. मग विद्यार्थी मित्रांनो एनरोलमेंट केल्या गेल्यानंतर तुमची संपूर्ण जी गोष्ट आहे ती गोष्ट तुमची ईमेल मार्फत होत असते. तुम्ही ईमेल चेक करायचा आहे. आता ईमेल कसे येतात तुम्हाला मी ते दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशनचा जो फॉर्मॅट आहे ॲफिडेविटचा 2025चा हे मी तुम्हाला दाखवत आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तुम्हाला लीगल पेज येतं. लीगल पेज त्याच्यावर जर तुम्ही लिहून घेतलं तरी चालतं. प्रिंटरवाल्याकडून हे लिहून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित जो आहे तो नंबर टाकायचा आहे. जे तुम्हाला इथं दिलेलं आहे ते संपूर्ण गोष्टी इथं मेन्शन करायच्या आहेत. जर तुम्ही याला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहिलं तरी चालत आहे. परंतु काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी लीगल पेजवर लिहित असतात. आता बघा इथं तुम्हाला दिलेलं असेल ॲफिडेविट फॉर्मॅट आहे हा पोलीस व्हेरिफिकेशनचा. याच फॉर्मॅटमध्ये जे आहे ते तुम्हाला तिथं पाठवायचं आहे. हा फॉर्मॅट मी तिथं डाउनलोड करून तुमच्यासमोर मेन्शन केलेला आहे. जे तुम्हाला असेल इथं महत्त्वाचं ते इथं तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो की हे बघा विद्यार्थी मित्रांनो आता हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅटसुद्धा तुम्ही कॉपी पेस्ट करायची आहे. संपूर्ण गोष्टी कॉपी पेस्ट म्हणजे हा जसा तसा फॉर्मॅट तुम्ही लीगल पेजवर नाही तर स्टॅम्प पेपरवर लिहायचा आहे. आणि हे बघा सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर, सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर इथं एका वकिलाचं असणार आहे, इथं दुसऱ्या वकिलाचं असणार आहे. जे वकील तुम्हाला कुठून ओळखतात, ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल, हे बघा डेट दिस म्हणजे तुम्हाला ते कुठून ओळखतात, त्यांचं एनरोलमेंट सर्टिफिकेट कुठून आहे, त्यांचा डेट ऑफ एनरोलमेंट काय आहे, त्यांची सिग्नेचर किंवा इथं त्यांचा त्यांचा जो शिक्का असेल तो येईल. ते तुम्हाला किती वर्षापासून ओळखतात, इथं 10 वर्ष असेल, 5 वर्ष असेल ते इथं येईल, तुमचं नाव येईल. हे संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ते ॲडव्होकेट तुम्हाला भरून देणार आहेत. आता राहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅटसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो व्हेरिफिकेशन अबोव 26 इयर म्हणजे जे विद्यार्थी 26 वर्षाच्या वरती असतील त्या विद्यार्थ्यांनी जे आहे मी जे बोललो तुम्हाला एज सर्टिफिकेट ते लागणार आहे. त्याचं फॉर्मॅटसुद्धा मी तुम्हाला दाखवतो.
जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी समजून जातील. आता हे बघा, हा तो फॉर्मॅट आहे. हे बघा, इथून जे आहे तो फॉर्मॅट आहे, इथून चालू होतो तो फॉर्मॅट. हा बघा, हे बघा इथे तुम्हाला ते दिसत असेल, अबोव 26 इयर ओल्ड. हे जे आहे इथून तर इथपर्यंत तुम्हाला ते लीगल पेजवर लिहून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे की SSC इन इयर, तुम्ही जे SSC असेल तुमचं काय, कोणत्या वर्षात तुम्ही पासआउट असाल, 12वी पासआउट असाल. नंतर LLB तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाले. ड्युरिंग दिस पिरियड आय हॅव नॉट्स, म्हणजे तुम्ही जे असेल इथं तुम्ही मेन्शन करायचं आहे. आणि हे सुद्धा तुम्ही लीगल जे पेज असेल त्याच्यावर घेतलं तरी चालेल. काही विद्यार्थी घेतात याच्यावर, जर त्यांच्याकडे पैसे जास्त असतील तर त्यांनी ते स्टॅम्प पेपरवर घेतलं तरी चालतं. ज्यांच्याकडे थोडे पैसे कमी असतील, आता तुम्ही नवीन वकील होणार आहात, तर विद्यार्थी मित्रांनो लीगल पेजवर घेतलं तरी चालतं. लीगल पेज, फुल लीगल पेज काय असतं हे मी तुम्हाला एका व्हिडिओमार्फत सांगितलं आहे शॉर्टमध्ये. ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते तुम्ही तिथून समजून घेऊ शकता. आता नेम चेंज, हे जे आहे ज्याचं नेम चेंज झालं असेल त्याच्यासाठी हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅटसुद्धा बघा एवढाच आहे आणि एवढाच फॉर्मॅट तुम्हाला ते लीगल पेजवर लिहायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. ऑनलाईन सर्टिफिकेट भरलं, हे तुमचं जे आहे ते संपूर्ण गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तुम्हाला जे ईमेल आहेत ते ईमेल कसे येतात ते मी तुम्हाला अगोदर शेवटी आता सांगतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. एक अनदर व्हिडिओ येईल तो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन एनरोलमेंट कसं करतात, फॉर्म कसा भरतात ते मी तुम्हाला सांगेल. हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ तुम्ही मिक्सअप करून तुम्ही पाहू शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही सबमिट करता तुमचं एनरोलमेंट, त्यानंतर तुम्हाला असा ईमेलवर मेसेज येतो. त्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं थँक्यू फॉर सबमिटिंग युअर ॲप्लिकेशन. त्यानंतर तुमचं ॲडमिनचं नाव येतं, म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे त्यांचं नाव येतं. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा असतो. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही त्यांना कॉल लावून विचारू शकतात. व्यवस्थित संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या ईमेलवर ते डिस्कशन करत असतात. त्यानंतर 8 ते 10 दिवस तुम्हाला लागतील. तुमची जी प्रोसेसिंग आहे त्याच्यासाठी ॲप्रुव्हल होण्यासाठी तुम्हाला काहीतरी, ॲडमिन जेव्हा ॲप्रुव्हल करतात त्याच्यानंतर ते सुपर ॲडमिनकडे जातं. सुपर ॲडमिन जेव्हा ते ॲप्रुव्हल करतं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून एक असा मेल येतो, हे बघा, की सुपर ॲडमिनने सुद्धा ॲप्रुव्हल केला आहे आणि 2 ते 3 दिवसात जे आहे ते तुमचं इश्यू जे आहे ते ॲप्लिकेशन जे आहे ते होऊ शकतं. किंवा तुम्हाला ते जर क्युरी असेल तर क्युरी येते. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल तर ती अडचणसुद्धा ते मेन्शन करतात. त्यानंतर मग जर समजा तुमच्या जर संपूर्ण गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर मग तुम्हाला हा फायनल मेसेज येतो, तो म्हणजे तुम्ही तुमचं सनद सर्टिफिकेट आणि ID कार्ड जे आहे ते इथून डाउनलोड करू शकतात. त्यानंतर तुम्ही डाउनलोड गेल्यानंतर ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं. हे बघा, हे तुमचं सनद असते. त्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲडव्होकेट, इथं तुमचं नाव येतं, जे तुम्ही एनरोलमेंट सर्टिफिकेटमध्ये दिलं आहे ते, जे मी तुम्हाला सांगत होतो की बघा इथं बघा BE LLB, म्हणजे या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग केलं असेल त्या अनुषंगाने BE LLB आलेलं आहे. त्यानंतर तुमची डेट जी आहे ती इथं येते की तुम्ही कधी तुमचं एनरोलमेंट आलं. इथं तुमचं एनरोलमेंट सर्टिफिकेटचं जे तुमचा नंबर असतो तो येतो. अशा पद्धतीनं तुम्हाला सनद जी आहे ती इश्यू होते. त्याच अनुषंगाने असं या पद्धतीने सुद्धा तुम्हाला ते ॲडव्होकेटचं ID कार्डसुद्धा इश्यू करतात. त्यामध्ये तुमचा डेट ऑफ बर्थ असतो, एनरोलमेंट म्हणजे तुम्ही ज्या डेटला एनरोलमेंट झालं तुमचं सर्टिफिकेट इथे तुमची डेट येते, नंतर तुमचा ॲड्रेस येतो. अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते सनद इश्यू होते. आता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की लॉ डिग्री तुमची कंप्लीट झाली. त्यानंतर एनरोलमेंट कसं करायचं ऑनलाईन पद्धतीने तो एक वेगळा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट जे आहेत त्याचं मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं. त्यानंतर तुम्हाला सनद मिळाली. आता सनद तुम्हाला मिळाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रोल येतो तुमचा AIB, म्हणजे ऑल इंडिया बार एक्झामिनेशनचा महत्त्वाचा पार्ट येतो. हे सनद मिळाल्यानंतरच तुम्ही AIBचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. आता त्यांनी थोडंसं जे लास्ट इयरचे विद्यार्थी असतात त्यांनासुद्धा त्यांनी चान्स दिलेला आहे की ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. तो एक वेगळा इश्यू आहे. परंतु सनद मिळाल्यानंतर तुम्हाला AIBचा फॉर्म भरावा लागतो. तिथे तुम्हाला सनद जी आहे त्याचा जो नंबर असतो तो मेन्शन करावा लागतो. त्यानंतर AIBची एक्झाम होते. AIBची एक्झाम जी आहे तर आता AIB 20 होणार आहे.
AIB20 तुम्ही इलिजिबल असाल, तुमच्याकडे सनद असेल व तुम्ही AIB20 द्यायची. AIB20 दिल्या गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पासिंग म्हणजे जे विद्यार्थी ओपनमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांना पासिंगचा क्रायटेरिया आहे. जे OBC असतील त्यांच्यासाठी सुद्धा क्रायटेरिया आहे. SC ST आहे त्यांच्यासाठी सुद्धा क्रायटेरिया आहे. 100पैकी तुम्हाला तितके मार्क्स जे आहेत ते आणावे लागतात. त्यानंतर तुम्ही पास होतात. क्वालिफाय नेचरची AIB एक्झाम असते, ओपन बुक एक्झाम असते. तुम्ही तिथं पुस्तकं घेऊन जाऊ शकतात. परंतु जे बुक्स असतात ते फक्त बेअर ॲक्ट असतात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमेंट असता कामा नये. अशा पद्धतीने बेअर ॲक्ट तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकतात. आणि AIB तुम्ही पास झालात की मग तुम्हाला काही दिवसानंतर COP म्हणजेच कोर्ट ऑफ प्रॅक्टिस इश्यू होतं. म्हणजे तुम्ही ॲडव्होकेट झालात. ऑफिशियली तुम्ही केस घेऊ शकतात, रजिस्टर तुम्ही करू शकतात. तुम्ही दावा दाखल करून तुमचा दावा जो आहे तो तुम्ही कोणत्याही कोर्टामध्ये, भारताच्या कोणत्याही कोर्टामध्ये, फक्त सुप्रीम कोर्ट सोडून, कारण सुप्रीम कोर्टामध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते तेव्हा त्यांच्यासाठी एक एक्झाम असते सेपरेट. तीच एक्झाम देऊन तुम्ही तिथं ते सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करू शकतात. परंतु COP मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही हायकोर्टमध्ये, कोणत्याहीच डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, भारताच्या कोणत्याही डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्टमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला अपडेट द्यायची होती. आता फक्त तुम्हाला याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट मिसिंगसारखं वाटत असेल, ते म्हणजे इनरोलमेंट कसं करायचं ऑनलाईन, ते मी तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ती अडचण तुमची दूर होऊन जाणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. जर काही तुम्हाला जर अडचण असली तर मेल करा. टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याला जॉईन करून घ्या. जर तुम्हाला खूप मोठी कन्सर्न असेल तरच मेल करा, अन्यथा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर मेन्शन केलं तरी मी तिथं रिप्लाय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. चला विद्यार्थ्यांना आता तुमची रजा घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,